आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे। आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार है, समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग कौन है रे, नजर नहीं मेरे को क्यों आ रहे, नजर कैसे आएंगे। आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे। आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतार है, समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग कौन है रे, नजर नहीं मेरे को क्यों आ रहे, नजर कैसे आएंगे। चलिए शुरू करते हैं। स्वागत आहे भावांनो इट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो कसा वाटला तुम्हाला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण भावांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे फुल कडक ट्रेंडिंगच्या सॉन्गवरती लगेच व्हिडिओ बनवत असतो। त्यामुळे भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करा। आणि तुम्ही तर बघितलंच असेल आपल्या चॅनलवरती पहिल्यापासूनच फुल कडक व्हिडिओ येत आहेत, त्यामुळे भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच्या शेजारची जी नोटिफिकेशन बेल आयकॉन असेल ती ऑलवरती सेट करून द्या, जेणेकरून मी जो पुढचा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला अशाच प्रकारचा फुल कडक व्हिडिओ मिळून जाईल। ओके, तर भावांनो तुम्हाला आजची एडिटिंग करण्यासाठी काय करायचं, आपल्याला बीट बुक मार्क प्रीसेट मी जी दिली असेल आणि शेक इफेक्ट प्रीसेट जी काय मी दिली असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। तर काय करायचं, तुम्हाला आपल्या अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायच्यात, आपल्या अलाइट मशीनवरती सिम्पली तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्यात। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक सबस्क्राईब करून द्यायचं आहे लगेच आणि आपली बीट बुक मार्क प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर तुम्हाला काय करायचं, सर्व इमेज ऍड करून घ्यायचे। तर मी सांगतो तसेच तुम्हाला सर्व इमेज ऍड करून घ्यायचे आहे, कारण हे जे सॉन्ग आहे ते इंस्टाग्राम ट्रेंडिंगला सध्या तर चालू आहे, त्यामुळे तुम्ही जर आजचा व्हिडिओ बनवला तर तुमची सुद्धा ट्रेंडिंगला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भावून खरंच बनवा, थोडासा खूप अवघड नाही, थोडासा सोपा आहे, पण खरंच बनवा कारण ट्रेंडिंगला जाण्याची सुद्धा शक्यता आहे। तर काय करायचं, तुम्हाला सर्व टेक्स्ट पेन जे असेल सर्व फोटो असतील ते मी दाखवून देतो, तुम्हाला सर्व सांगितले स्टेपने बिना स्किप करता बघा तरच तुम्हाला समजणार आहे। ओके, तर भावून काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावर त्यानंतर आपला सिम्पली अशा प्रकारे फोल्डर तुम्हाला येथे ओपन करून घ्यायचे। तर अशा प्रकारे फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काय तुमचे इमेज असतील ते सिम्पली अशा प्रकारे एक एक करून ऍड करून घ्यायचे। तर येथे ध्यानपूर्वक बघायचं आहे, तुम्हाला प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून जर त्या व्हिडिओमध्ये आपण प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून देतो, तर येथे तसं नाही करायचं, प्लेच्या समोरच्या ॲरोवरती डबल क्लिक करायचं आहे, कारण दोन्ही लेअरमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे हा जो इमेज आहे एक इमेज दोन्ही लेअरमध्ये तुम्हाला ऍड करून घ्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे, आणि मी तुम्हाला येथे मध्ये एक बुकमार्क मारून दिला आहे, ते तुम्हाला टेक्स्ट समजण्याकरिता दिला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय सुद्धा करणं आहे, अशा प्रकारे तुम्हाला येथे इथून पुढे टेक्स्ट तुम्हाला ऍड करायचं आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला बुकमार्क मारून दिला। त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 2.19 सेकंदावरती आल्यानंतर डबल दुसरा एक इमेज तुम्हाला अशा प्रकारे इथे ऍड करून घ्यायचा। तर बघू शकता अशा प्रकारे मी एक इमेज ऍड करून घेतो, डबल तुम्हाला प्लेच्या समोरच्या ॲरोवरती डबल क्लिक करायचे अशा प्रकारे आणि 5 सेकंदावर त्यानंतर 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून या फोटोची जरा लेअर वाढवून घ्यायचे आहे। आणि तुमचा जर एखादा इमेज सेट नसेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोबाईल ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून फ्रिक्वेन्सी वाढवून पहिल्या आयकॉनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून देऊ शकता। किंवा तुमचं जर अशाच प्रकारे सेट नसेल तर तुम्ही एक साधी सोपी स्टेप करू शकता, या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतरही तुमचा इमेज सेट होऊन जाणार आहे। ओके, तर काय करायचं, तुम्हाला डबल अशा प्रकारे 5 सेकंद त्यानंतर 3 नंबरचा जो इमेज असेल तुमचा ते सिम्पली अशा प्रकारे 3 नंबरचा इमेज आहे ते ऍड करून घ्यायचा आणि डबल क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि 7.11 सेकंदवर त्यानंतर लेअर थोडी वाढवून घ्यायची आहे। लेअर वाढवून घेतल्यानंतर डबल प्लस आयकॉन टॅप करून मीडियावरती जाऊन डबल तुमचा जो 3 नंबरचा इमेज असेल तो सिम्पली अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, डबल अशा प्रकारे येथे तुम्हाला जास्त लेअर्स ऍड करायचे आहे, त्याच्यासाठी तुम्हाला येथे अशा प्रकारे थोडी पुढे यायचं आहे आणि 10.29 सेकंदावरती यायचं आहे। 10.29 सेकंदापर्यंत ही लेअर जी असेल लास्टच्या फोटोची ती वाढवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच यायचं आहे, तर अशा प्रकारे झालंच आहे 10.29 सेकंदापर्यंत तुम्हाला हे इमेज ऍड करायचे आहे। इथून पुढे तुम्हाला इमेज ऍड करायचे आहे ते मी नंतर दाखवून देतो, कारण अगोदर आपण टेक्स्ट ऍड करून घेऊया। तर काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि खालच्या या प्लेच्या समोरच्या ॲरोवर क्लिक करून खालच्या प्लस आयकॉनवर टॅप करायचं आणि सिम्पली मीडियावरती जायचं आहे आणि आपला सिम्पली अशा प्रकारे मी तुम्हाला जे टेक्स्ट पेज दिला असेल तो फोल्डर येथे ओपन करून घ्यायचा आहे। तर मी अशा प्रकारे ओपन करून घेतला आहे। तर काय करायचं, तुम्हाला सुरुवाती येथे तुम्हाला टेक्स्ट पेज जे दिसत असतील तर सुरुवातीला तुम्ही सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि सॉन्ग ऐकून तुम्ही अशा प्रकारे जे टेक्स्ट पेज असतील ते सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीचा अशा प्रकारचा जो टेक्स्ट पेज आहे तो गाणं तो वाजत आहे। तर काय करायचं, तुम्हाला मोबाईल ट्रान्सफरवरती जाऊन ॲड करून तुम्हाला अशा प्रकारे वरती थोडासा अशा प्रकारे सेट करून द्यायचा आहे आणि 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून थोडासा मोठा करून अशा प्रकारे पहिल्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे सेट करून द्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे सेट झाल्यानंतर दुसरी लेअर वाचायची आहे तुम्हाला,
तर अशा प्रकारे प्लीज समोरच्या ॲरोवर क्लिक करून अशा प्रकारे मीडियावरती जायचं आहे आणि दुसरा जो असेल तर दुसरा टेक्स्ट पेज अशा प्रकारचा असेल तर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला वरती ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे अशाच प्रकारे सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे. सॉन्ग ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे टेक्स्ट पेज सॉन्ग ऐकून जसं असेल तसंच तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. तर 3 नंबरचा आहे मी सॉन्ग ऐकला आहे तर तुम्हाला 3 नंबरचा अशा प्रकारचा ॲड करून घ्यायचा आहे वरती. तर तुम्हाला हे सॉन्ग ऐकून तुम्हाला येथेपर्यंत टेक्स्ट पेजचे जेवढे मी दिले असतील ते 10.29 सेकंदापर्यंत तुम्हाला टेक्स्ट पेज जेवढे मी सॉन्ग ऐकून दिले असतील या बुकमार्कमध्ये तुम्हाला या स्टेपने तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ओके तर भाऊन मी तुम्हाला दाखवून देतो अशा प्रकारे. ओके तर भाऊन सिम्पली बघू शकता तुम्हाला मी सॉन्ग ऐकून जेवढे टेक्स्ट पेज मी तुम्हाला दिले असतील ते सिम्पली तुम्ही सॉन्ग ऐकून एक करून ॲड करून घ्यायचे. प्लेच समोरच्या ॲरोवर क्लिक करून प्लस ऐकून टॅप करून मेडियावरती गेला आणि ते सॉन्ग ऐकून जर तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घेतला नेक्स्ट पार्ट कट करून मग ट्रान्सफरवरती जाऊन तुम्ही अशा प्रकारे वरती सेट करून द्यायचा आहे. ओके तर अशाच प्रकारे तुम्हाला जे असतील ते सर्व टेक्स्ट पेज येते अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे सर्व सॉन्ग ऐकून. तर सॉन्ग ऐकून अशा प्रकारे टेक्स्ट पेज ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला 10.29 सेकंदाच्या पुढे जे तुमचे इमेज असतील ते पुढे इफेक्टनुसार पडत आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुमचे जे इमेज असतील ते तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता एक करून अशा प्रकारे जे असतील इमेज ते तुम्ही लास्टपर्यंत एक करून अशा प्रकारे 10.29 सेकंदाच्या पुढे सर्व तुम्हाला तुमचे जे इमेज असतील ते लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. तुम्हाला कोणतेही जे इमेज ॲड करायचे असतील ते सर्व तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. ओके तर भाऊन सिम्पली बघू शकता अशा प्रकारचे जे काही तुमचे इमेज असतील ते तुम्ही लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. तर सर्व इमेज अशा प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे आणि सर्व टेक्स्ट पेज सुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. तर ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला डबल बॅक यायचा आहे अशा प्रकारे आणि आपल्याला काय करायचे शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर सर्व फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचे शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली इम्पोर्ट करून घ्यायचे. आपल्या हायलाइट मशीनवरती सिम्पली इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर भाऊन लगेच सबस्क्राईब करून द्या कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊन लगेच सबस्क्राईब करून द्या. ओके तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटच्या आणि सुरुवातीला आणण्याचं तुम्हाला एक खालचा एक लोगो दिसत असेल तर अशा प्रकारचा जो एक लोगो दिसत असेल खालचा तर त्या खालच्या एक लोगोवरती क्लिक करायचे आहे. वरच्या टेक्स्ट पेजवरती नाही क्लिक करायचं तुम्हाला आणि खालच्या एक लोगोवरती क्लिक केल्यानंतर या कोपऱ्याला इफेक्टच्या आयकॉनवरती जायचं आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली काय करायचं तुम्हाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं बॅक यायचं आहे आणि आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं. तर बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच थांबायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण 2 लेअरमध्ये अशा प्रकारचा जो मोठा फोटो ॲड केला तर त्या मोठ्या फोटोला हा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे पेस्ट करायचा. त्यासाठी काय करायचं तुम्हाला इमेजवरती क्लिक करून सिम्पली या कोपऱ्याला इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर थोडी पुढे गेल्यानंतर अजून सुद्धा आपण मोठे इमेज ॲड केलते. तर मोठे इमेज 10.28 सेकंदाच्या मागील जेवढे आपण मोठे इमेज ॲड केलते तर त्या सर्व मोठ्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर लास्टचा हा आहे 9.9 सेकंदावरचा तर लास्टचा ह्या मोठ्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून झाला आहे. तर काय करायचं अशा प्रकारे झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला डबल बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती यायचं आहे. तुम्हाला शेक इफेक्ट प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला वरती एक टेक्स्ट पेज मी तुम्हाला ॲड करून दिला असेल तर टेक्स्ट पेजवरती तुम्हाला वरच्या क्लिक करायचं आणि इफेक्ट होती जाऊन ती स्टेपनं फॉलो करून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. तर थोडे अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि आपण जेवढे टेक्स्ट पेज अशा प्रकारचे जे ॲड केलते तर त्या सर्व टेक्स्ट पेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा. तर काय करायचं आहे अशा प्रकारे टेक्स्ट पेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारचा जो टेक्स्ट पेज आपण ॲड केलते तर त्या सर्व टेक्स्ट पेज तुम्हाला हा जो वरचा जो एक लोगोचा जो हे असेल तुम्हाला हा इफेक्ट असेल तो तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जेवढे आपण टेक्स्ट पेज ॲड केलते तर त्या सर्व तुम्ही सॉन्ग ऐकून ॲड केले असतील तर त्या सर्व टेक्स्ट पेज तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो एक करून अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर लास्ट अशा प्रकारे झाला आहे पेस्ट करून. तर डबल तुम्हाला अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती तुम्हाला डबल येऊन जायचं आहे. ओके तर मग डबल आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या एक लोगोवरती क्लिक करायचं सिम्पली इफेक्टवरती जायचं आणि सिम्पली कॉपी इफेक्ट करून घ्यायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आणि आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. ओके तर भावना अशा प्रकारे बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर सुरुवातीची जर स्टेप झालीच आहे मोठ्या इमेजवरची आणि टेक्स्ट पेजवरती स्टेप झालीच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे आपला जो इफेक्ट आहे तो 10.29 सेकंदाच्या पुढेच राहिला आहे पेस्ट करायचा. तर काय करायचं तुम्हाला हे सुरुवातीचे 4 मोठे इमेज सोडून द्यायचे आहे आणि तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो 12.18 सेकंदापासून तुम्हाला जे अशा प्रकारे 13.11 सेकंदापर्यंत जे छोटे इमेजेस असतील त्या सर्व छोट्या इमेजला सलग हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि पेस्ट इफेक्ट तुम्हाला करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जे
हा एवढी तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील मध्ये, तर त्या छोट्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे सर्व सलग इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. तर पेस्ट करून दिल्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 15.5 सेकंदावरती आल्यानंतर येथे सुद्धा तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील, त्या सुद्धा छोट्या इमेजला तुम्हाला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. तर ओके, तर अशा प्रकारे छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर तुम्ही थोडी पुढे गेल्यानंतर बघू शकता अजून लास्टला छोटे इमेज आहेत. तर 17.17 सेकंदावरती सुद्धा लास्टला छोटे इमेज आहेत. तर त्या छोट्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे सलग तुम्हाला सर्व छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. तर पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला डबल बॅक यायचा आणि आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती तुम्हाला डबल जायचं आहे. आणि शेक इफेक्ट प्रिसेटवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लास्टचा आपला इफेक्ट राहिला आहे एक लोगोचा. तर त्या लास्टचा इफेक्ट जो असेल तो एक लोगोवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचा, सिम्पली कॉपी इफेक्ट करून घ्यायचा लास्टचा. तर अशा प्रकारे तुमचा जो इफेक्ट असेल तो सिम्पली अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचा आहे आणि आपल्या बीटबुक मार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं. तर बीटबुक मार्क प्रिसेटवरती आल्यानंतर थोडा तर आपला व्हिडिओ झालाच आहे. तो जो लास्टचा जो इफेक्ट आहे तो हा झाल्यानंतर पेस्ट करून आपला जो आजचा व्हिडिओ तो होऊन जातोय. त्यामुळे भाऊनो आजचा व्हिडिओ ट्रेंडिंग सॉन्गवरती, त्यामुळे लगेच बनवा. खूप सोपा आहे भाऊनो, तुम्हाला अवघड वाटत असेल पण खरंच खूप सोपा आहे व्हिडिओ. तर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे 10.29 सेकंदावरती आल्यानंतर तुम्ही इथून पुढे बघू शकता 4 इमेज राहिले होते. तर त्या 4 सुद्धा इमेजला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा. तर बघू शकता इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे अजून थोडी पुढे गेल्यानंतर जेवढे आपले राहिलेले लास्टचे इमेज असतील त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. 13.11 सेकंदावरती सुद्धा 4 इमेज दिसत असतील, त्या सुद्धा 4 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा. त्याच्यानंतर 16.17 सेकंदावरती सुद्धा 4 इमेज दिसत असतील, त्या सुद्धा 4 सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर राहिलेला लास्टला तुम्हाला 18.19 सेकंदावरती दिसत असतील लास्टचा इमेज, तर त्या सुद्धा लास्टच्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर भावना अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि लगेच बनवा सुद्धा, कारण ट्रेंडिंगच्या सॉन्गवरती चालू आहे. काही असे सॉन्ग आहे तर त्या ट्रेंडिंगच्या सॉन्गवरती चालू आहे. खरं तर ट्रेंडिंगलाच आहे सॉन्ग हे, त्यामुळे लगेच बनवा. खूप सोपं आहे. तर चॅनलवरती नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला तर माहितीच आपण अशा प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा. त्याच्यानंतर तो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट व्हिडिओ करून द्यायचा आहे. ओके, तर भाऊन भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.